नियोजन अशा 3 विषयांसाठी आजची बैठक आहे। डीपीडीसीचे नवनियुक्त सदस्य कधीपर्यंत नेमले जाणार? आता आपण बघितलं असेल की तिन्ही निवडणुका झाल्यात, त्यामुळे साहजिकच आता ह्या सगळ्या निवडणुका झाल्यामुळे एका बाजूला निमंत्रित सदस्य होतील, दुसऱ्या बाजूला जे काही एकूण सगळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मधून येणार आहेत ते सगळे सुद्धा सदस्य येतील आणि प्रत्यक्ष डीपीडीसीचं काम अजून गतिमान पद्धतीने पुढे चालेल। जिल्हा परिषदेचा निकाल हाती आला, खरं तर महायुतीनं सत्ता स्थापन करू शकेल इतके संख्याबळ मिळवले, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना सांगितलं की आमचा पाठिंबा हवा असेल तर आम्ही देतो, मैत्री जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। खरं तर यापूर्वी आपण बघितलं असेल की राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून नगरपंचायती, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सगळीकडेच महायुतीची सत्ता आलेली आहे, त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची तशी आवश्यकता नाही। आता प्रश्न असा आहे की आम्ही सगळे मंडळी यापूर्वी सुद्धा ठरले की जिथं शक्य असेल तिथं युती, जिथं शक्य नसेल तिथं स्थानिक पातळीवरती लढाई करून सुद्धा महायुती म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे। त्याच सूत्राप्रमाणे जिल्हा परिषदला सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रित होऊन महायुतीची सत्ता स्थापन करू। शिरोळमधल्या 4 जागांवरती हसन मुश्रीफ यांनी देखील दावा केला आहे आणि शिवसेना देखील दावा करते। नेमक्या या 4 सीट कुणाच्या आहेत? राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमचे आमदार हे आमचे सहयोगी सदस्य आहेत, त्यामुळे यापूर्वीपासूनच ते आपल्या सोबत आहेत। मला वाटते दावा म्हणण्याची गरज नाही, आमच्या सगळ्यांच्या समेत यड्रावकर साहेब हे यापूर्वीपासूनच आहेत। मोफत आरोग्य, मोफत उपचार असताना सुद्धा ते सशुल्क करण्याचा एक जी आर निघाला होता, आता पुन्हा युनिटरने एक तो जी आर मागे घेतला। मुळात असं झालं होतं 150 दिवसांच्या प्रोग्राम मध्ये जी काही एकूण 150 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये जो काही जी आर अपलोड करायचा होता त्यामध्ये ती घटनाक्रम त्यामध्ये झाला होता, त्यातली दुरुस्ती आमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली, त्यातली दुरुस्ती केली।